वाढत्या वीज बिलामुळे टेन्शन वाढलंय, मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे। महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे। केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला जोडून राज्य सरकारनं स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर योजना सुरू केलेली आहे। ही योजना नेमकी काय, यासाठी पात्र कोण ठरणार आहे आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, सगळं सविस्तर समजून घेऊ। स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर योजना या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना तब्बल 95% भरघोस सबसिडी देऊन त्यांच्या घरांवर 1 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसवली जाणार आहे, ज्यामुळे त्यांना पुढील 25 वर्षांसाठी मोफत वीज मिळू शकणार आहे। या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 655 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे। योजनेच्या माध्यमातून काय लाभ होणार? पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल 95% पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे। 1 किलोवॅटची सोलर सिस्टीम थेट वीज ग्रीडशी जोडली जाणार आहे। यामुळे घरात तयार होणाऱ्या विजेमुळे वीज बिल पूर्णपणे शून्य होऊ शकतं। सोलर पॅनल्स बसवल्यानंतर पुढील 5 वर्ष त्याची देखभाल संबंधित व्हेंडर मार्फत केली जाणार आहे। 1 किलोवॅट सोलर सिस्टीमचा खर्च हा साधारणतः 60,000 रुपये येतो। मात्र सर्व सबसिडी वजा करता लाभार्थ्याला फक्त 2500 रुपये ते 10,000 रुपये असे वेगवेगळ्या श्रेणींनुसार पैसे भरावे लागणार आहेत। या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? सर्वच नागरिकांना 95% सबसिडीचा लाभ मिळणार नाहीये। या योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सक्षम करणं हा आहे। त्यामुळे या योजनेसाठी काही निकष सुद्धा असणार आहे। ज्या कुटुंबांचा मासिक वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। विशिष्ट प्रवर्गातील नागरिक अर्थातच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सर्वाधिक 95% सबसिडी मिळणार आहे। त्यामुळे त्यांना केवळ 2500 रुपये भरावे लागणार आहेत। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 90% सबसिडी मिळणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 80% सबसिडी मिळणार आहे। अर्जदाराकडे महावितरणचे वैध निवासी वीज कनेक्शन असणं या योजनेसाठी आवश्यक आहे। तसंच घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी आणि सावली नसलेली जागा उपलब्ध असावी लागणार आहे। या योजनेसाठी अर्ज कसा करावा? या योजनेची अंमलबजावणी फर्स्ट कम फर्स्ट सर्व अर्थातच आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य या तत्वावर केली जाणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कोटा संपण्यापूर्वी लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करणं फायदेशीर ठरणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी महावितरणच्या अधिकृत सोलर पोर्टलवर किंवा राष्ट्रीय रूफटॉप सोलर पोर्टलवर जावं लागणार आहे। ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी लागणार आहे। योजनेचा प्रकार निवडताना स्मार्ट सोलार स्कीम किंवा निवासी या योजनेचा पर्याय निवडावा लागणार आहे। आवश्यक कागदपत्र ज्यामध्ये आधार कार्ड, वीज बिल, रेशन कार्ड आणि जातीचा दाखला अपलोड करावा लागेल। महावितरणकडून मंजुरी मिळाल्यानंतर मान्यता प्राप्त एजन्सीद्वारे सोलर पॅनल हे आपल्या घराच्या छतावर बसवले जातील। या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास ती तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या या 2 संकेतस्थळांवर मिळणार आहे। त्यामध्ये एक pmsuryaghar.gov.in आणि दुसरी म्हणजे mahadiscom.in या संकेतस्थळांवर तुम्हाला माहिती मिळू शकेल। एकूणच ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आणि सरकारच्या या निर्णयाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत पाहत रहा।